नमस्कार मंडळी. समर्थ रामदासांचे जीवन कार्यदर्शन या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. आजचा भाग हा 18वा भाग आहे आणि त्याचं शीर्षक आहे किती सुंदरा हाल होऊनी मेल्या. मागच्या भागात आपण बघितलं की देशामध्ये जी सुलतानी आलेली होती, परकीय आक्रमकांमुळे समाज जीवन आणि समाज मन कसं उद्ध्वस्त होऊन गेलेलं होतं ते आपण बघितलं. पण या परकीय आक्रमकांमुळे स्त्रियांची सुद्धा काय दैना उडालेली होती ते आपल्याला आत्ताच्या भागामध्ये बघायचं आहे. तत्कालीन जीवनात स्त्रीला तर कशाही प्रकारचे संरक्षण नव्हते. हिंदू संस्कृतीत स्त्रीला श्रेष्ठ व उच्च प्रकारचे स्थान होते. तो एक कुटुंबाचाच मानबिंदू होता. पण परकीय राज्यात स्त्रीच्या नशिबी बंदिवास आला होता. परकीय राज्यकर्त्यांची भूक राक्षसी बनली होती. त्यामुळे ते स्त्रीचा घास करीत होते. परदेशातून आलेले हे लोक स्त्रीचा उपयोग केवळ भोगासाठी करीत होते. विकृतीच ज्यांच्या डोक्यात वळवळत होती ते स्त्रीकडे भोगाची दासी म्हणूनच बघत होते. त्यांना पाहिजे ती स्त्री उचलली जात होती. कसलाही विधिनिषेध त्याबाबत नव्हता. आणि याचं वर्णन करताना समर्थांनी म्हटलंय, अकस्मात धाडी आली, कांता बंदी करूनी नेली, वस्तभाव ही गेली प्राणी याची. म्हणजे सगळंच त्या पुरुषाचं लुटून नेलं, त्याच्या कांतेला सुद्धा पळवून नेलेलं आहे. आणि मग थोड्या वेळामध्ये बातमी यायची, वार्ता यायची. ती वार्ता कोणती असायची मंडळी? तुमची कांता भ्रष्टली. त्याच्यामुळे काय व्हायचं? ज्या पुरुषाची कांता पत्नी पळवून नेलेली आहे त्या पुरुषाची स्थिती केविलवाणी व्हायची. ना दया, ना माया, ना संरक्षण. कारण शेवटी तो कुटुंबाचा कर्ता होता आणि त्याचीच पत्नी, त्याचंच घरदार लुबाडून गेल्यानंतर त्यांनी कोणाच्या तोंडाकडे बघायचं? मग अशा वेळेला ती व्यक्ती काय करायची? समर्थ म्हणतात, ऐकोनिया अंग घाली पृथ्वीवरी. तो बिचारा जमिनीवरती गडाबडा लोळून आपलं दुःख व्यक्त करायचा. दुसरं त्याच्या हातामध्ये काहीच उरलेलं नसायचं. मंडळी, अरब देशामध्ये सुंदर स्त्रिया पळवून नेण्याची चाल तेव्हा सुरू होती तत्कालीन समाजामध्ये. चाचे लोक काय करायचे माहितीये? समुद्राकाठच्या प्रदेशावरती हल्ले करायचे, खूप लुटमार करायचे आणि स्त्रियांना पळवून न्यायचे. स्त्रियांचा व्यापार करणं हा तर त्यांच्या व्यवहाराचा महत्वाचा प्राण बनला होता. स्त्रीचा विक्रय करणं हे त्यांच्या व्यापाराचं ध्येय बनलेलं होतं. म्हणजे बघा, स्त्रियांची अवस्था किती विकलांग झालेली होती. जनावरा इतकी सुद्धा तिची अवस्था धड नव्हती. जनावरांपेक्षा सुद्धा अमानुष पद्धतीने स्त्रियांना अतिशय अमानुष अशी वागणूक मिळत होती. ही लुटालूट पाहताच समर्थांचे हृदय कळवळले नसते तरच नवल. समर्थ लिहितात, किती गुजरणी ब्राह्मणी भ्रष्टविल्या, किती शामुखी जाहजी फाकविल्या. शामुखी म्हणजे सुंदर स्त्रिया. जाहजी फाकविल्या म्हणजे काय? जहाजातनं पळवून नेल्या. किती एक देशांतरी त्या विकिल्या, किती सुंदरा हाल होऊनी मेल्या. किती विदारक चित्र होतं बघा. आणि मंडळी, हिंदू स्त्री मग ती कोणतीही असो, गरीब घरातली असो, सामान्य घरातली असो किंवा राजस्त्री असो, ती जी स्त्री आहे तिची नियती ठरलेली होती. आणि आता ज्या वेळेला समर्थ भ्रमण करत होते त्यावेळेला एक दृश्य त्यांना दिसलं किंवा एक गोष्ट त्यांच्या अनुभवायला आली. कोणती? रामदास ज्या वेळेला काशी प्रयाग करून मथुरा वृंदावनाला गेले होते त्यावेळी तेथे मुर्शिद कुली खान नावाचा फौजदार होता बरं का. आणि तो काय करायचा? एखाद्या गावाचा सारा जर का थकला असेल तर तो त्या गावावरती हल्ला करायचा, स्त्रियांना पळवून न्यायचा आणि स्वतःच्या जनान खाण्यात कोंबायचा.
अजून काय करायचा तो? मथुरेला यमुनेच्या परतीरावर असलेल्या गोवर्धन पर्वतावर कृष्णाष्टमीच्या दिवशी मोठा मेळा भरायचा. त्या मेळ्यामध्ये हा मुर्शिद कुली खान काय करायचा माहितीये? हिंदूंप्रमाणे धोतर नेसायचा, कपाळावरती टिळा लावायचा, स्त्री पुरुषांच्या घोळक्यात शिरायचा आणि सुंदर स्त्री आढळली की तिच्यावर लांडग्याप्रमाणे झडप घालून आधीच तयार ठेवलेल्या होडीत तिला घालून आग्र्याला पळवून न्यायचा. अजून एक प्रसंग इथे सांगायचा आहे, तो म्हणजे बुंदेलखंडावरती शहाजहानने औरंगजेबाला पाठवलं होतं. कशासाठी? त्यांचं बंड मोडून काढण्यासाठी. आणि बंडोखर, झुंजार असे जे बुंदेले लोक होते, त्यांचं बंड औरंगजेबाने मोडलं. आणि त्यावेळेला त्यांनी काय केलं माहितीये? तेव्हा हाती सापडलेल्या स्त्रियांना, मुलींना भ्रष्ट करून शाही जनानखान्यात त्याने खेचले. दक्षिणेमध्ये शहाजीराजांचा चुलत भाऊ खेळोजी भोसले यांची पत्नी नाशिकला गोदास्नानासाठी गेली असता महाबत खानाच्या लोकांनी तिला पळवून नेलं. म्हणजे बघा, ज्यांची प्रतिष्ठा आहे त्यांना सुद्धा सोडलेलं नाहीये, त्यांच्या कांतेला सुद्धा सोडलेलं नाहीये. आणि त्या खेळोजी भोसले आहेत, त्यांना काय सांगितलं महाबत खानाने? काय निरोप पाठवला की 4 लक्ष रुपये भरलेत तर तुमची पत्नी तुम्हाला परत मिळेल, नाहीतर तिला भ्रष्ट केलं जाईल. बिचाऱ्या खेळोजी भोसले यांनी 4 लाख रुपयांचा भुर्दंड भरला आणि आपल्या स्त्रीची, पत्नीची अब्रू वाचवली. पण खेळोजी हा बडा माणूस होता. गरिबांनी काय करायचं मंडळी? कोकणामधलं सुद्धा एक उदाहरण या ठिकाणी आपल्याला दृष्टोपत्तीस येतं, ते म्हणजे दाभोळपट्टीमध्ये घरांची अंगणे सारवणाऱ्या हिंदू स्त्रियांना पाहून मुसलमान चाचे थट्टेने काय म्हणायचे माहितीये? थट्टेने म्हणायचे, आज बाई सारवा, उद्या नाही तारवा, असं म्हणायचे. म्हणजे काय हो? म्हणजे आज तुम्ही अंगण सारवताय, हरकत नाही, पण उद्या तुम्हाला नवीन तारव्यामध्ये, नवीन जहाजामध्ये आम्ही कोंबणार आहोत, घेऊन जाणार आहोत. आणि अगदी खरोखर मंडळी, दुसऱ्या दिवशी ती सुंदरी पळवली जायची आणि थेट गुलामांच्या बाजारामध्ये उभी केली जायची. रामदास हे सर्व प्रकार पाहत होते आणि स्त्री जन्माचे, दुर्दैवाचे हे दशावतार पाहून त्यांचं अंतःकरण पिळवटून गेलेलं आहे. मंडळी, समर्थांनी जो दासबोध लिहिलेला आहे ना, त्याच्या 3ऱ्या दशकाच्या 5व्या समासामध्ये त्यांनी तत्कालीन जनतेचा जो प्रत्यक्ष हा अनुभव होता, तो अगदी अचूक शब्दामध्ये वर्णन केलेला आहे. समर्थ लिहितात, तव तो गलबला झाला परचक्र आले, अकस्मात धाडी आली कांता बंदी धरून नेली, वस्तभाव ही गेली प्राणी याची, तेणे दुःख झाले भारी दीर्घ स्वरे रुदन करी, मनी आठवे सुंदरी गुणवंत, तव तिची वार्ता आली तुमची कांता भ्रष्टली. म्हणजे हे सगळं विदारक चित्र बघून समर्थांच्या मनाला किती यातना झाल्या असतील ह्याची कल्पना आपण करू शकतो. कारण प्रेक्षक हो, हे सगळं वर्णन वाचताना किंवा ऐकताना आपल्या अंगावरती सुद्धा अक्षरशः काटा उभा राहतो आणि आपलं मन सुद्धा अतिशय वेदनादायक होतं. मग हे सगळं पाहिल्यानंतर, अनुभवल्यानंतर ज्या वेळेला तीर्थयात्रा संपून समर्थ परत नाशिकला आले, त्यावेळेला त्यांनी या सगळ्या परिस्थितीचं सिंहावलोकन केलं आणि मग आपल्या कार्याची दिशा ठरवलेली आहे. पण ते सगळं आपल्याला पुढच्या भागामध्ये मंडळी बघायचं आहे. आत्ताचा हा भाग आपला इथेच संपलेला आहे. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे
ह्या YouTube चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल, तर लगेचच सबस्क्राईब करा. म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळत जाईल. धन्यवाद मंडळी. जय जय रघुवीर समर्थ.